आता मिक्स ग्रीन्स फदफदा म्हटल्यावर तुम्हाला ऑब्व्हियसली एकदम टिपिकल डिश लक्षात येतेच, पण याच टिपिकल अळूचं फदफदं जे असतं त्याच्याऐवजी मी मिक्स ग्रीन्स वापरणार आहे. त्या मिक्स ग्रीन्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया आणि त्याकरता काय काय साहित्य घेतलं ते पण त्याच्यावरती नजर टाकू. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे पालक, लाल माठ, त्याचबरोबर आपण चायनीज पाकचॉय घेतलेला आहे आणि चायनीज कॅबेज घेतलेलं आहे. तसंच शेंगदाणे घेतलेत, बेसन घेतलंय, नारळाचं दूध घेतलंय, मीठ, नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग. आता खरं तर अळूचं फदफदं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण याला एक वेगळी ट्विस्ट देण्याकरता मी मिक्स ग्रीन्सचं फदफदं चा विचार केला. खरं तर मिक्स ग्रीन्स म्हटलं की अतिशय पौष्टिक अशी आपली डिश तयार होते. फक्त फदफदं म्हटल्यावर मला थोडंसं म्हणजे थोडंसं मजेदार वाटतं ते नाव, पण काय सांगणार, इट इज एवढ्या पूर्वीपासून ते नाव चालत येत आलेलं आहे आणि सगळेच जण त्या नावानं हसतात आणि मला असं वाटतं की त्याची जी खासियतच आहे की त्या नावातच सगळं काही आहे. सो आपण तेच नाव ठेवणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये आपण पाकचाय आणि चायनीज कॅबेज वापरणार आहोत. पालक आणि लाल माठ सुद्धा मी थोडंसं आणखीन पौष्टिक करण्याकरता त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. पॅन इकडे तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला पालक हा चॉप करून घेतलेला आहे, नंतर लाल माठ सुद्धा चॉप करून घेतलाय. पण त्याच्या आधी आपल्याला हे पाकचॉय त्यामध्ये टाकायचं आहे. आपण पाकचॉय आधी जस्ट चिरून घेऊया. थोडंसं पाकचॉयची पानं हवी आहेत आपल्याला, प्लस त्याचं स्टेम सुद्धा हवं आहे. देठ अगदी जनरल असं किसून घ्यायचं आहे. खूप झाला पाकचॉय एवढा पुरेसा होईल. तसं चायनीज कॅबेज, एवढं चायनीज कॅबेज भरपूर होईल. सो आय थिंक एवढी भाजी ही भरपूर होईल. आधी आपण पाकचॉय घालूया, कारण पाकचॉय जरा बाकीच्या भाजीपेक्षा जास्त शिजायला जरा जास्त वेळ लागेल. पौष्टिक आपण खूप बनवणार आहोत. पाकचॉय शिजून घेतोय, त्याच्यामध्ये आपण घालूया लाल माठ. या सगळ्या भाज्या परतून घेण्याची ही पद्धत थोडीशी मी पूर्वीपासून कॉन्टिनेंटल किचनमध्ये काम करत होतो, त्यामुळे थोडी सवय लागली आहे की आधी पदार्थ जरा चांगला परतून घ्यायचा. त्यामुळे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक छान चव येते. पाकचॉय लाल माठ झालाय, त्याच्यामध्ये घालू आपण पालक. त्याच्यामध्ये फारसं पाणी घालायची आवश्यकता नाही आहे. आपण थोडंसं हे आता परतून घेऊया. जरा पालक आणि लाल माठ जरा शिजून देऊया. आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ चवीकरता आणि त्याचा रंग टिकून ठेवण्याकरता. आणि इथे आता बेसन तसंच नारळाचं दूध मी एकत्र करून घेतोय. या बोलमध्ये मी थोडंसं पाणी घातलंय आधी. त्या पाण्यामध्ये आपण एक 2-3 चमचे बेसन मिक्स करू. आणि याच्यामध्ये आपण नारळाचं दूध सुद्धा मिक्स करून टाकूया. हे तयार झालं. इकडे पालक आणि हा मस्त सॉटे झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा चायनीज कॅबेज मिक्स करणार आहोत. चायनीज कॅबेजला फार असं परतून घ्यायची गरज नाही पडत. त्याचा हा जो क्रंचीनेस आहे तो आपल्याला टिकवता आला तर अतिशय उत्तम होईल. या तडका पात्रामध्ये मी तेल काढून घेतो. आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तेल जरा गरम करायला ठेवूया. तेल गरम होतंय. इकडे हे पण तयार झालेलं आहे. माझ्या भाज्या सगळ्या परतून झाल्यात. ते मी याच्यामध्ये ॲड केलं. त्याला आता जरा चांगली उकळी देऊया. आपण हे जरा उकळायला ठेवूया. तोपर्यंत तेल पण गरम होतंय. याच्यामध्ये उकळलं की आपल्याला दाणे घालायचे आहेत. दाणे घालून थोडेसे ते शिजवायचे आहेत. आणि तडक्यामध्ये ऑब्व्हियसली फोडणीला हिंग आणि मिरची आणि त्याची चव ही सगळी या फदफद्यामध्ये उतरणार आहे. मस्त आता याला उकळी पण आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दाणे टाकायचे आहेत. थोडेसे दाणे आपण जरा बॉईल करून घेऊ. आणि इकडे तडक्याचं तेल तयार आहे.
थोडंसं मीठ घालून बघू. करी उकळते आपली. तेल गरम झालंय. आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं हिंग आणि ही हिरवी मिरची, त्याचा तडका, आणि हे सगळंच्या सगळं आपण याच्यामध्ये. वाह. आणि आय थिंक आता ह्याच्यामध्ये जी चव ह्याला चव जी येते ती माइंड ब्लोईंग चव लागते आणि खरोखरच त्याचा रंग अपिलिंग. पालकाचा हिरवा रंग सुद्धा आपण तसा शाबूत ठेवलेला आहे आणि पाकचॉय आहे त्याच्यामध्ये चवीकरता. चायनीज कॅबेजची चव आहे. त्यामुळे खाताना तुम्हाला एक मिक्स्ड ग्रीन्स, एक अतिशय हेल्दी न्यूट्रिशियस अशी डिश खायला मिळणार आहे. तुम्हाला आज जर का रात्रीला ही रात्रीच्या जेवणात तुम्हाला याचा समावेश करायचा असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या आणि ती लगेच बनवून बघा. मिक्स ग्रीन फतफद बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक, लाल माठ, चायनीज कॅबेज, पाकचॉय, शेंगदाणे, बेसन, नारळाचं दूध, हिंग, मीठ आणि मिरची. कृती: प्रथम पाकचॉय कापून घ्यावा. एका पॅन मध्ये पाकचॉय आणि चायनीज कॅबेज तेलामध्ये परतून घ्यावा. त्यामध्ये लाल माठ, पालक आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. भाजीच्या पॅन मध्ये हे बेसनाचं मिश्रण आणि शेंगदाणे घालून एक वाफ काढावी. तेलामध्ये हिंग आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी करून ती या भाज्यांच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावी.